हे काय करताय तुम्ही? उठा ना. काय करताय? मनमानी. माहितीये याचा अर्थ? मनमानीचा अर्थ माहितीये तुला? मी सांगते. बाळा दादा, मी तुम्हाला मनमानीचा अर्थ सांगते. ही आहे मनमानी. जेव्हा मी त्यांचं ऐकलं नाही तेव्हा माझ्या नवऱ्याने या चहाच्या प्याल्याला उचलून फेकून दिलं आणि अशी अवस्था केली. आपल्या नवऱ्याची तक्रार करतेस माझ्याकडे? लक्ष्मी, तुला आहे ना आपल्या नवऱ्याला श्रेष्ठ समजण्याची सवय लावून घेतली पाहिजे. सोड लक्ष्मी, कोणाला समजवतेस? चला आपलं काम करूया. तुम्हाला जोपर्यंत बसायची इच्छा आहे बसा. मी अंथरूण नंतर सरळ करेन. अच्छा, तर तू इथे तक्रार करायला आली होती? आनंद, यांना असं नाही लक्षात येणार. यांना जोपर्यंत बायकोच्या लायकीत ठेवत नाही ना, यांना काही समजणार नाही. जाऊन दे ना बाळा दादा, यांना काय करायचं ते करू दे. आपल्याला काय? हेच चुकतं तुझं. तू लगेच शांत होतोस. जो मोळा जास्त टोचायला लागतो ना त्याला लगेच ठोकून टाकायचं. आणि हा मोळा आता सारखा सारखा टोचतोय. बाळा दादा, आपल्याला इकडे लढायचं नाहीये. अरे मग तू नको ना भांडूस. तुला कोण सांगते भांडायला? पण कमीत कमी माझ्या बरोबर तरी उभा राहा. अरे तुझ्या वाटणीचं मी भांडून घेईन. हे बघ आनंद, मोठ्या भावाच्या नात्यानं मला हे अजिबात आवडत नाही की माझा लहान भाऊ बायकोला असा घाबरून राहील. बाहेर ये, जरा बोलूया. हे बघा, या रजिस्टरला बघा. हे रजिस्टर पूर्ण रिकाम आहे. हे बघा, यामध्ये मी काही लिहिलं नाहीये. हे दोघं जण जे इथे उभे आहेत हे मला कुठल्या पेपरला शिवू देत नाहीत. मला मोजता सुद्धा येत नाही किती बंडल आले, किती गेलेत, किती विकल्या गेलेत. जर ह्यांनी मला सांगितलं तर मी लिहिलं असतं. आणि जसं तुम्हाला वाटतंय की मी पेपरला हात लावलाय, जर मी हात लावला असता तर मी ह्याच्यामध्ये लिहिलंही असतं. विश्वास ठेवा, मी वृत्तपत्राला स्पर्श नाही केला. तुम्ही चिडू नका. अरे कट कारस्थान आहे याचं सगळं. आम्ही हे वर्तमानपत्र नाही वाचणार म्हणजे नाही वाचणार. आणि जर काही कामच करू दिलं जात नाही तर तू इथे करतोस काय? आता बघा तरी, खोटं बोलतोय. अरे कोणती कंपनी कोणाला फुकटात कामावर ठेवते का? हे बघा, आम्ही वरती बोलून घेऊ. असं नाही होणार मित्रांनो. असे नाही होणार. असे नाही मानतील हे सगळे. बंधूंनो, हे मुर्दाबाद मुर्दाबादचे नारे लावल्याने किंवा यांना तक्रार केल्याने काहीही होणार नाहीये. नव्हे तर आज तुम्ही सगळे यांच्या समोरच तुमच्या वृत्तपत्रांना जाळून टाका. आणि जाळते वेळी यांना हे सांगायला विसरू नका, जोपर्यंत हा भीमराव या ऑफिस मध्ये काम करेन तोपर्यंत तुमच्यापैकी कोणीही नाही वर्तमानपत्र वाचणार, नाही वर्तमानपत्र विकत घेणार. आणि तेव्हा यांच्या लक्षात येईल. आणि जेव्हा वर्तमानपत्राच्या राखेला यांचा मालक येऊन बघणार तेव्हा त्याच्या लक्षात येईल की या भीमरावला ऑफिसमध्ये ठेवून केवढी मोठी चूक केली होती, जिची सुधारणा किती आवश्यक आहे. इथे ठेवा पेपर सगळे. या भावानो, ठेवा इथे.
घे भीमराव, पुस्तकं, कॉपी, वाचणाऱ्या आणि लिहिणाऱ्या गोष्टींची खूप आवड आहे ना तुला? तर आता या सगळ्यांच्या मध्ये तुझी नोकरी करण्याच्या इच्छेला अंतिम संस्कार करतोय. हे काय केलं तुम्ही सर? हे ताई, अंघोळ झाल्यावर आपण काम शोधायला जाऊ. कुठे चाललीस? तुझ्या बापाची साडी आहे जी घेऊन अंघोळीला चालली असते? साडी आमच्या कमाईची आणि आमच्याशीच नीट बोलणार नाही, एवढी हिंमत तुमची? बाळदादा, जाऊ द्या. तू थांब मानन. बोल, ही साडी तुझ्या बापाची आहे? बाळा दादा, आता ना गोष्टी लई खराब होत आहेत. लक्ष्मी, तुझ्या हातात जी तुझी साडी आहे ती तुला तुझ्या बाबांनी दिली आहे? नाही ना? तुझी आणि ह्याची दोघांची अवस्था एकसारखीच आहे. बाळदादा, असं नका बोलू. अरे, तुझ्या बायकोच्या बाबांना तर मी बाबाच म्हणालो ना, बाप थोडी म्हणालो. आपल्या बायकोशी बाप असं म्हणून बोलतोय. माहितीयेत ना या दोघी आपल्या नवऱ्याच्या कमाईतून सगळ्या गोष्टी घेतील आणि तरी यांची इच्छा आहे की नवऱ्याने गुलाम बनून राहावं. घ्या, नाहीये ही माझ्या बापाची साडी. घ्या घ्या आणि जाळून राख करा. बस, माझ्याशी नका भांडण करू. भांडण करणं बंद करा. हा, जाऊनच टाकेन आता. बाळदादा, तुला काय वाटलं तू असा राग दाखवशील आणि मी जाळणार नाही? जर सन्मान नाही केलास तर काय नाही मिळणार. असं जे काही मिळेल ते जाळून राग करून टाकेन. अजून समजा आणते, सगळे जाळून टाका. ताई, तुम्ही स्वतःला सांभाळा. हा, आणि रागावू नकोस. जर आपलं अजून नुकसान करून घ्यायचं नसेल तर रागावू नकोस अजिबात. लक्ष्मी, तू करुणापेक्षा जास्त समजूतदार आहेस. आपल्या हातातल्या या साडीला बघ आणि विचार कर की आनंद तुझ्यासाठी काय काय करतो. आणि आपल्या नवऱ्याचा सन्मान करायला सुरू कर. करुणासारखा मूर्खपणा अजिबात करू नकोस की आपल्या नवऱ्यासमोर त्याने खरेदी केलेली साडी फेकून दिली. अशी चूक कधीही करू नकोस. कधी का? मी आत्ताच या साडीला फेकून देते. लक्ष्मी, मूर्ख झालीस का? अशी साडी कशाला फेकलीस तू? बाप रे, हे काय झालं? तुम्ही दोघं कुठे चालली? वाईट वाटलं? वाईट वाटलं ना? वाईट तर वाटणारच. जर कोणाचं बी सामान असं जळत असेल ना तर वाईट तर वाटणारच ना. आणि ते बी साडी. मी समजू शकते एका बाईसाठी साडीचं किती महत्व असतं ते. म्हणूनच म्हणते सुधरून जा, नाहीतर माहित नाही काय काय जळत ते. आणि मग विचार करा, मग किती वाईट वाटेल ते. हो ना? सुधरून जा आता. आई, कोणाला समजवताय? यांना समजवण्याचा काही फायदा नाहीये. आम्ही आयुष्यभर समजावून समजावून दमलो. लक्ष्मी, हा आनंद, जाऊ दे ना. अरे, राग नको येऊ देऊ. तुमच्या बायका अशा गेल्या तर त्याच्याने तुम्ही कमजोर पण नको पडा. पण बायकांना सुधारण्याचा प्रयत्न प्रत्येक पतीने केला पाहिजे.
यात काही वाईट नाहीये. ठीक आहे मग, ह्यांना बी जाळून टाका. ह्या साड्या बी काही माझ्या बापाने दिलेल्या नाहीयेत. घ्या घ्या, जाळून टाका. आणि ह्यांना बी जाळून टाका. भीमराव, वर्तमानपत्राच्या या राखेला बघतोयस तू? लक्षपूर्वक बघ. ही फक्त राख नाहीये भीमराव, पुरावा आहे. पुरावा या गोष्टीचा आहे की आम्ही तुमच्यासारख्या लोकांना काय मानतो ते. राख, फक्त राख, आणखी काय नाही. एवढंच नाही भीमराव, आमच्या नजरेत तुझी किंमत तर राखेसारखी आहेच, परंतु या गोष्टीवर देखील आम्ही विश्वास ठेवतो की तुझ्याशी जोडलेली प्रत्येक गोष्ट आम्ही राखच करून टाकू. भीमराव, तुला काय वाटत होतं? तू एका खोलीत बसून या आमच्या वृत्तपत्रांना हात लावून आमचा धर्म भ्रष्ट करशील आणि आम्हाला माहित पडणार नाही? काय झालं भीमराव? काय बोलत का नाहीयेस? साप जवळून गेला काय? का दुःखामुळे एकदम शांत झालायस? की आता नोकरीवरून तर काढूनच टाकतील तुला? अरे मूर्ख भीमराव, यांची माफी माग म्हणजे यांचा राग शांत होईल. कमीत कमी आपलं वृत्तपत्र खरेदी करणं बंद तर नाही करणार. नाही, मी कोणाचीही माफी नाही मागणार, कारण माफी मागण्यासारखं मी काही केलंच नाहीये. ठीक आहे, मॅनेजर साहेब, तुमच्या मालकांना बोलवा आणि सांगा त्यांना की जोपर्यंत हा भीमराव या ऑफिस मधून निघून नाही जात, तोपर्यंत तुमच्या वृत्तपत्राची एकही प्रत विकली जाणार नाही. नाही विकलं जाणार. नाही विकले 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 जाणार. भीमराव, तुझी ही नोकरी तर गेली. आता स्वतःसाठी कोणती दुसरी नोकरी शोधायला सुरुवात कर. शोधेन मेघनाथजी, नवीन नोकरीही शोधेन. पण आता तुम्ही जे काही बोललात त्यातली एक गोष्ट तुम्ही एकदम बरोबर बोललात. हे फक्त राख नाहीये, पण ही गोष्ट तुम्हाला नाही समजणार मेघनाथजी. पण तुम्ही लोक जे रोज वृत्तपत्र विकत घेऊन वाचता, तुम्ही लोकांनी दोन गोष्टी शिकल्या पाहिजे. पहिली म्हणजे की वाचल्याने ज्ञान वाढत राहतं आणि वाढलेलं ज्ञान जातीच्या नावावर भेदभाव करायला शिकवत नाही. आणि दुसरी गोष्ट ही की माझ्या स्पर्श केल्याने वृत्तपत्र बाधित होऊच शकत नाही. ते अबाधित आहेत. त्या वस्तू जशाच तशाच राहतात. मी स्पर्श केल्याने त्याला काहीही होणार नाही. तुझ्या हात लावल्यामुळे हा पेपर राग झाला. इतका बदल झाला
अजून किती बदल झाला पाहिजे भीमराव? ऐकलंस उत्तर? आता तू विचार कर तुझ्या नोकरीचं वगैरे काय करायचं. चला बंधूंनो, ते इज्जत लुटण्यासारखं असतं. एका स्त्रीची साडी असं जाळून टाकणं फक्त एका वस्तूला जाळणं नसतं, तर ते इज्जत लुटण्यासारखं असतं. पण तुम्ही हे नाही समजणार, म्हणून जा. मला तर तू अक्कल शिकवू नकोस. हे बघा, लई वर्षापासून सहन करते, म्हणून आता मी अजून नाही सहन करणार, कारण मी आता थकले. आणि आता जर मी गप्प राहिले ना, तर गप्प राहण्यानं माझा श्वास थांबल आणि मी मरून जाईन. अरे गप्प बस, एकदम गप्प. हे तुम्ही काय बोलताय? तुम्ही माझं बोलणं समजून लक्ष्मी गप. प्रत्येक गोष्टीला ताणून धरायची गरज नाही. ठीक आहे, गप्प बसते. आता काय नाही बोलणार मी. भीमराव, तुझी नोकरी तर गेली, तर जा इथून. मला नोकरीवरून काढायचंय किंवा ठेवायचंय हे तुम्ही नाही ठरवू शकत. हे ठरवतील वृत्तपत्राचे मालक. जोपर्यंत ते इथे येत नाही आणि मला सांगत नाही की इथून जा, तोपर्यंत जाणार नाही इथून. बस, खूप झालं तुझं हे नाटक. ए, तुम्ही दोघं जा आणि मालकांना जाऊन सांगा इथे जे काही झालंय. ठीक आहे साहेब, आता जाऊन मालकाला बोलून आणतो. चल र. करुणाताई, लक्ष्मीताई, चला काम शोधायला जाऊया. हितेश भाऊ, मला तर असं वाटतंय का मला माझ्याविषयी समजा काय माहित पडला असावं. बघा, असं आहे का, भीमाच्या हापिसात चोरी करायला आपण गेलो होतो. तुला कसं माहिती? फुल्यानं मला चाकू दिला होता ते कांदा बिंदा कापायला. धर्मा ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलत होती ना, त्याच्यावरून मला असं वाटलं काहीला माहिती पडलं असेल. बघ, हा, माहित पडलं तर पडू दे. असं असेल की भीमाने मनाई केली असेल आमचं नाव ठेवू नकस. सोड ह्या सगळ्या गोष्टी. या घटनेला इथंच इसर आणि चला आपापलं काम करू. रमासमोर सरळ राहूया. ही लढाई आपली आणि आपल्या पतीमध्ये आहे. वय, रमा, भीमभाऊ आणि बाबांना यात नाही आणायचं. जाऊया. वा पुरुषोत्तम, अरे एवढे पैसे आणलेस कुठून जे असे खर्च करतोय? मेहनत करून पैसा जमा केलाय आणि बचत केली. माझ्या बायका पोरांकडे आलोय म्हणून खर्च करतोय. अरे पण हे तर सगळ्यांनाच असं वाटतंय की माझं बायकोवर प्रेमच नाही. पण खरं म्हणायचं तर माझं माझ्या बायकोवर लय प्रेम. शोभा, साड्या आणल्या तुझ्यासाठी. बघ कशा वाटतायत. आणा, मी बघते. आणि मिठाई पण आहे. तुझ्या बापाची साडी आहे, घेऊन आंघोळीला चालली असते. तुम्ही तिघी पण जा आता. तुम्हाला चांगली नोकरी मिळो. या लवकर. मेहनत करून पैसे जमा केलं, बचत केली. आता बायका पोरात आलोय तर खर्च करतोय.